हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय काही नवीन अशा किचन टिप्स. तर मागच्या किचन टिप्सच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि अशाच नेहमी छान छान मी किचन टिप्स घेऊन येत असते, रेसिपीज घेऊन येत असते. त्या जर तुम्हाला नेहमीच पाहायच्या असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूचं बेल आयकॉन दाबावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नेहमी माझ्या रेसिपीज मिळत राहतील. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. तर चला पाहूया आपण टिप नंबर 1. तर पहिल्या टिपमध्ये पाहतोय आपण वरण भाताचा कुकर रोजच लावतो. तर आपली नेहमी काय सवय असते, डाळीमध्ये पाणी टाकायचं, थोडंसं तेल, हळद आणि हिंग टाकून आपण डाळीचा कुकर लावतो. तर असं न करता आपल्याला ती डाळ थोडा वेळ भिजवायची आहे, निदान अर्धा तास तरी. आणि त्यानंतर अशा प्रकारे जर तुम्हाला कुकरला लावायची असेल तर काय करायचं, आपल्याला थोडंसं उकळी येऊ द्यायची आहे त्या पाण्याला. आणि त्यानंतर अशा प्रकारचा जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या कुकरमधून. तर त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढत नाही. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपले अर्थरायटिस असेल किंवा गुडघेदुखी असेल त्यामुळे खूप वाढते. तर आजकाल जे बऱ्यापैकी कारण आहे गुडघेदुखीचं, माझ्या मते हेच आहे की आपण डाळ लावताना डायरेक्ट पाणी टाकून लगेच कुकरची झाकण लावून आपण शिट्ट्या करायला ठेवतो. तर तसं न करता थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे त्या डाळीला आणि त्यानंतर असा वरती येणारा हा जो फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शरीरातलं युरिक ॲसिड वाढणार नाही आणि आपल्या आरोग्याला हानी होणार नाही. आय होप की ही टिप तुम्हाला हेल्पफुल असेल. दुसरी टिप पाहूया आपण. तर दुसरी टिप आहे आपली कापराच्या संदर्भात. तर कापराचे खूप सारे उपयोग आहेत, त्यापैकी एक उपयोग मी तुमच्याशी आज शेअर करत आहे. तर इथे मी कापूर घेतलेला आहे. तर हा भीमसेनी कापूर आहे. जर तुमच्याकडे नॉर्मल कापूर असेल साधावाला तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, त्याचेसुद्धा फायदे खूप छान आहेत. तर इथे जिथे जिथे आपल्याला वाटत आहे की खूप जास्त झुरळ झालेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे एक एक वडी आपल्याला ठेवायची आहे जिथे जास्त आपल्याला झुरळ दिसतात. तर आपण रात्री पाहतो की अचानकच लाईट लावली तर किचन ओट्यावर खूप सारे झुरळ दिसतात. तर ते आपल्याला दिवसा दिसत नाही, पण रात्री ते खूप येतात. तर त्यावेळी आपल्याला रात्री जेव्हा तुम्ही किचन ओटा स्वच्छ कराल त्यावेळी एक एक वडी जिथे जिथे झुरळ येतात तिथे तिथे ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ह्या गोळ्या पुन्हा उचलून डबीमध्ये ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी परत तीच प्रोसेस करायची आहे, परत ठेवायच्या आहेत, परत काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे जर झुरळांचं जे प्रमाण आहे ते खूप प्रमाणात कमी होतं. पण जर का हे झुरळ आपल्याला कमी करायचे असतील तर आपल्याला रात्री झोपतेवेळी किचन ओटा अगदी स्वच्छ करायचा आहे. त्यामुळं आपल्या किचनमध्ये बिलकुल झुरळ होणार नाहीत आणि हाच एक रामबाण उपाय आहे की आपलं किचन जेवढं स्वच्छ राहील तेवढं झुरळांचं प्रमाण कमी होईल. आणि जर झुरळ असतील तर तुम्ही ह्या कापराचा वापर करू शकता. आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. पाहूया पुढची टिप. तर इथे मी एक बॉटल घेतलेली आहे, काचेची, सॉरी बॉटल नाही, छोटीशी बरणी आहे. आणि त्या बरणीमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे पंपकिन सीड टाकून घ्यायचे आहेत, म्हणजेच भोपळ्याचं बी आपण त्याला म्हणतो. 1 चमचा जवस, 1 चमचा पांढरे तीळ, हे गावरान तीळ आहेत. आणि 2 चमचे मी इथे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आता 1 चमचा आपल्याला काकडीचं बी टाकून घ्यायचं आहे. जेही तुमच्याकडे जे सुपरफूड आपण ज्याला म्हणतो त्यापैकी जेही असतील ते तुम्ही टाकायचे आहेत. प्रमाण त्याचं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं किंवा याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे हे टोटली तुमचा चॉईस आहे. आता यामध्ये मी 2 चमचे काळे मनुके टाकून घेत आहेत. साधे मनुके टाकले तरीही चालतील, पण काळे मनुके जास्त जीवनसत्वांनी युक्त असतात. तर 1 चमचा बदाम टाकलेले आहेत आणि 1 चमचा मी इथे काजू टाकलेले आहेत. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे एक प्रकारचं मेडिसिनच आहे. खूप प्रकारचे डेफिशियन्सीज होतात आणि त्यानंतर आपल्याला इंजेक्टेबल घ्यावं लागतं किंवा गोळ्यांच्या स्वरूपात घ्यावं लागतं. पण आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा प्रकारची डेफिशियन्सी होऊ नये, कारण की माझ्या बाबतीत पण असं झालं होतं. मला विटॅमिन B12 आणि विटॅमिन Dची कमी झाली होती आणि बरीचशी डेफिशियन्सी होती, तर मला इंजेक्टेबल घ्यायला लागलं होतं. त्यानंतर मी हा उपाय केला तर मला बऱ्यापैकी माझ्या स्किनमध्ये, माझ्या केसांमध्ये आणि माझ्या डेफिशियन्सीमध्ये सुद्धा खूप सारा फरक झालेला आहे. आय होप की तुम्हाला ही टिप आवडली असेल. तर रोज सकाळी तुम्ही 1 चमचा अशा प्रकारे घ्यायचा आहे किंवा याला तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सुद्धा घेऊ शकता. तर त्यामुळे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू अजून वाढते. तर मला वाटतं की इंजेक्शन आणि गोळ्यांपेक्षा हे नक्कीच परवडेबल आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. मला वाटतं ही टिप खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण की आजकाल सगळी जीवनसत्व आपल्या शरीरात मिळत नाहीत, कारण की फूडची क्वालिटी तेवढी व्यवस्थित राहिलेली नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर वळूया आपण पुढच्या टिपकडे.
तर इथे एक मी पॅन घेतलेला आहे आणि 1 वाटी मी इथे नाचणी घेतलेली आहे, ज्याला रागीसुद्धा म्हणतात, हिंदीमध्ये कदाचित रागी म्हणतात. तर आता ही नाचणी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. भाजून म्हणजे आपल्याला फक्त ती हाताला गरम लागेल एवढी गरम करून घ्यायची आहे. तर हातामध्ये घ्यायची थोडीशी, अशी थोडी आपल्याला गरम वाटली की आपल्याला भाजणं थांबवायचं आहे. म्हणजे आपल्याला यातलं फक्त मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे. आणि हे आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड अशी करून घ्यायची आहे. तर आपण बनवत आहोत अगदी घरगुती पद्धतीने नाचणीचं पीठ, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. अगदी कितीही नाचणी असेल 1 किलो तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही नाचणीचं पीठ बनवू शकता. आता ही नाचणी थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. तर त्यामुळे काय होईल की हे जे पीठ आहे बारीक भांड्यामध्ये खूप बारीक त्याचं पीठ होतं, त्यामुळे बारीक भांड्यामध्येच आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही नाचणीचं पीठ घरगुती पद्धतीने बनवू शकता. अगदी एमर्जन्सी असेल किंवा नाचणीचं पीठ तुम्हाला बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नाचणीचं पीठ बनवू शकता आणि यूज करू शकता. तर पुढच्या टिपमध्ये आपण पाहतोय की एकदम ऑर्गॅनिक मीठ घरच्या घरी कसं तयार करायचं. तर आता मी काही इथे तयार वगैरे करत बसणार नाही आहे, पण मला हे रस्त्याने असं प्रकारे मीठ विकताना दिसलेलं आहे आणि मी हे जवळ जाऊन पाहिलं, त्याची टेस्ट केली या काळ्या मिठाची. आणि आपण जे रॉक सॉल्ट आपण ज्याला म्हणतो, सेंधव मीठ, त्याचीसुद्धा मी टेस्ट केली. तर टेस्ट खूप छान लागली. विशेषतः काळं मीठ अगदी रॉ आहे, म्हणजे अगदी त्याचा जो मस्त असा फ्लेवर मला जाणवला खाऊन पाहिलं मी आणि त्यानंतर घेतलं. तर हे 1 किलो मी घेतलेलं आहे सेंधव मीठ आणि अर्धा किलो काळं मीठ घेतलेलं आहे. तर हे रॉ फॉर्ममध्ये म्हणजे अशा प्रकारे खड्यांमध्ये आपल्याला मिळतं. थोडंसं महाग जातं, पण हे मी घेतलेलं आहे कारण की अगदी 100% ऑर्गॅनिक वाटलं मला हे. आय होप की ते तेवढंच नॅचरली असेल आणि त्यामुळे मी घेतलं. आणि आता आपल्याला हे घरी येऊन छान असं त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथं मी खलबत्त्यामध्ये याला फोडून घेत आहे, जेणेकरून आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जाईल. तर अशा प्रकारे हे मी बारीक करून घेतलं आणि सोबतच मी थोडंसं काळं मीठसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे, कारण की सगळं एकदम आपण वापरत नाही, कारण की काळ्या मिठाचा वापर शक्यतो कमी करतो आपण, त्यामुळे थोडंसंच मी बारीक केलेलं आहे. काळ्या मिठाला मिक्सरमध्ये बारीक करण्याची मला गरज वाटली नाही, म्हणून मी हे जे मीठ आहे ते मिक्सरमध्ये अगदी थोडं थोडं करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही असं सुद्धा वापरू शकता, पण आपल्याला बारीक मीठ खायची सवय झालेली असते आणि त्यामुळे मी हे मीठ जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. छान बारीक होतं हे आणि पटकन होतं. अशा प्रकारे तुम्ही हे मीठ बारीक करून एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे ते मीठ जास्त दिवस व्यवस्थित असं टिकतं. आणि शक्यतो मीठ जे आहे ते काचेच्या भांड्यातच ठेवावं. अशा प्रकारे सगळं मीठ बारीक करून घ्यायचं आहे. तर या मिठाला आपण सेंधव मीठ म्हणतो आणि ते उपवासाला आपण वापरतो किंवा याला रॉक सॉल्टसुद्धा म्हणतात. तर हे अगदी छान थोडंसं थंड झालं की तुम्ही याचं झाकण लावू शकता, कारण की गरम असतानाच जेव्हा आपण ते मिक्सरमध्ये फिरवतो त्यावेळेस थोडीशी उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे याचे खडे होऊ शकतात. त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर याचं झाकण लावून ही बरणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर आता हे मीठ जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो त्यावेळेस 2 फायदे होतात. एक तर आपलं मीठ बारीक होतं आणि दुसरं म्हणजे मिक्सरच्या भांड्यांची जी पाती असतात ती खूप धारदार होतात. असे 2 फायदे इथे झालेले आहेत. आता छोट्या भांड्यामध्ये मी केलं होतं एकदा, आता मोठं भांडं राहिलं होतं, याची सुद्धा पाती छान धारदार झालेली आहेत आणि मीठ सुद्धा इथे आपलं बारीक झालेलं आहे. इथे 2 in 1 काम आपलं झालेलं आहे. तर आता पुढची टिप पाहूया आपण. तर इथे मी एक छोटीशी डबी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे मीठ तयार करून घेतलं होतं त्यातलंच 1.5 चमचे मीठ मी इथे घेतलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे तुम्ही घेऊ शकता आरामशीर. आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा त्याच चमच्याने हळद टाकून घ्यायची आहे. तर अगदी ही मी घरी दळलेली ऑर्गॅनिक अशी नॅचरली हळद आहे, म्हणजे हळकुंड आणून त्याला पाण्यात भिजवून नंतर सुकून आणि नंतर दळून आणलेली आहे. त्यामुळे ही हळद अगदी 100% प्युअर आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरीचं तेल 1 चमचा, 1 मोठा चमचा मी घेतलेला आहे. तर तेल किती घ्यायचं की हे जे मीठ आणि हळद आहे ते व्यवस्थित अशी त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे एवढंच आपल्याला तेल घ्यायचं आहे, मोहरीचंच घ्यायचं आहे. तर पहा आता अशा प्रकारे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा वापर कसा करायचा ते सांगते. तर याचा वापर तुम्ही ॲज अ मंजन म्हणून याचा
वापर करू शकता आणि दातांना छान तुम्ही याने मसाजसुद्धा करू शकता, म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता. तर मी काय करते, तर रात्री मी ब्रश केलेला असतो, त्यानंतर सकाळी मंजन म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. कारण की रात्री आपण ब्रश करतो त्यावेळी दातामध्ये जे अन्नाचे कण असतात ते निघून जातात आणि सकाळी याने जर तुम्ही ॲज अ मंजन म्हणून ब्रश केला किंवा त्याचं मंजन केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी तुमची जी ओव्हरऑल तोंडाची जी ओरल हेल्थ आहे ती अगदी व्यवस्थित राहते. कारण की याच्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या दातांच्या दृष्टीने खूप छान अशा आहेत, खूप आपल्याला फायदेशीर आहेत. तर आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. कारण की ही टिप जी आहे ती आयुर्वेदामध्ये दिलेली आहे, मी माझ्या मनाने काही सांगत नाही आहे. तर खूप छान असं याचे रिझल्ट आहेत, नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा. तर इथे मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिना याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहेत. जेव्हा आपण बाजारातनं पुदिना विकत आणतो त्यावेळी काय करायचं आहे, फक्त त्याची जी शेंड्याकडची जी 2 ते 3 पानं असतात तेवढीच फक्त आपल्याला ठेवायची आहेत आणि बाकी सगळी पानं काढून घ्यायची आहेत. असंही आपण या काड्या फेकून देतो, पण या काड्यांचा उपयोग करून मस्त आपल्याला पुन्हा पुदिना त्याच काड्यांनी उगवता येईल. तर हे असंच काढून आपल्या 5 ते 6 दिवस असंच ठेवायचं आहे, पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि वेळोवेळी याचं पाणी एका दिवसाआड किंवा रोज बदललं तरीही चालेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला 5 ते 6 दिवसांनंतर दाखवते. तर पहा, याला छान अशा मुळ्या फुटायला लागतात आणि या जेव्हा मुळ्या फुटतात अशा प्रकारे, तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, अशा मातीमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा जो पुदिना आहे तो लावून घ्यायचा आहे. तर आपण याला म्हणू शकतो की आम के आमोर गुटलियो के दाम, म्हणजे आपण पुदिना हे वापरला आणि त्याच्या ज्या काड्या आहेत त्यांपासून आपण पुन्हा त्याच काड्यांपासून पुदिना उगवू शकतो आणि हा पुदिना खूप दिवस टिकतो. फक्त याला खूप जास्त उन्हाची गरज भासत नाही, त्यामुळे थोडंसं सावलीला ठेवलं, थोडंफार ऊन आलं तरीही चालतं, पण खूप जास्त उन्हामध्ये ठेवू नये याला, कारण की खूप पटकन पुदिना सुकला जातो. त्यामुळे अगदी थोडा वेळ जिथे ऊन येत असेल आणि खूप जास्त वेळ सावली राहत असेल त्याच ठिकाणी हा पुदिन्याचा आपल्याला कुंडी ठेवून घ्यायची आहे. आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. पाहूया पुढची टिप. तर आता कुंडीचाच म्हणजे झाडांचाच विषय चालू होता आपला, की काय कुंडीमध्ये आपण लावतो किंवा बऱ्याचदा काय होतं, आपण वारंवार वेगवेगळे झाडं त्याच्यामध्ये लावत असतो आणि त्यामुळे बऱ्याच दिवसांनी असं वाटतं आपल्याला की ह्या मातीमध्ये किंवा या कुंडीमध्ये पटकन आता काही रोपत नाही आहे किंवा व्यवस्थित वाढत नाही आहे. तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, कारण की वारंवार त्या मातीचा उपयोग झालेला असतो, तर त्यावेळी आपल्याला ही माती कुंडीमधून काढायची आहे आणि अशा प्रकारे एखाद्या भांड्यामध्ये ठेवायची आहे. पण आता ही ठेवायची कुठं, तर उन्हाला ठेवायची आहे. त्यामुळे काय होतं की ही माती अगदी निकस झालेली आहे आणि तिला सकस बनवण्यासाठी आपल्याला उन्हाची गरज असते, कारण की माती जितकी ऊन घेते तितकी ती सकस होते. त्यामुळे उन्हामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग पण पुन्हा करू शकता. तर कुठली टिप जास्त आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.